बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनाचं पोस्टर पोलिसांनी हटवल्यानं मनोज जरांगेंनी नाराजी व्यक्त केली। पोस्टर काढणं ही तर गुंडगिरी असल्याचा आरोप त्यांनी केला। इतकंच नाही तर मराठा तरुणांच्या चौकशा बंद करा, पोलीस ठाण्यात बसवून ठेवत दहशत निर्माण करायचं थांबवा, नाहीतर पोलीस ठाण्यात समोर येऊन बसू असा इशारा जरांगेंनी दिला। जालन्यात जरांगे पाटलांवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं पथकाकडून तपासणी करण्यात आली। काल रात्री उशिरा त्यांच्या छातीत वेदना होत होत्या, त्यानंतर डॉक्टरांनी सलाईन लावलं होतं। आज सकाळी पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आली। पंढरपुरातील तुंगत गावात आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे यांना मराठा समाजानं विरोध केला। गावात राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे मराठा समाजानं त्यांना रोखलं। शिंदे कुटुंबाकडे कुणबी दाखले आहेत, मात्र आमच्याकडे कधी येणार? तसंच जरांगेंवर एसआयटी चौकशी नेमली त्यावेळी आमदारांनी विरोध का केला नाही असे प्रश्न गावकऱ्यांनी विचारले। मराठा समाजाकडून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलंय। राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे कोणतीही सुनावणी किंवा निर्णय घेण्याआधी मनोज जरांगेंचं ऐकून घ्यावं यासाठी बीडच्या गंगाधर काळकुटे यांनी कोर्टात कॅव्हेट दाखल केलंय आणि सरकारनं दिलेल्या 10% आरक्षणाच्या ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे। शहापूरमध्ये पिवळ्या रेशन कार्डसाठी एका व्यक्तीनं टॉवरवर चढत आंदोलन केलं। रामचंद्र ठाकरे यांनी पिवळ्या रेशन कार्डसाठी पुरवठा विभागात मागणी केली, मात्र प्रशासनानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे टॉवरवर चढत त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। रेशन कार्ड देण्याचं आश्वासन दिल्यानंतर रामचंद्र खाली उतरले। मुंबई अहमदाबाद महामार्गासाठी वसई तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। महामार्गावरील अवैध माती भराव, तिवरांची कत्तल तसंच नैसर्गिक नाल्यांवरच्या अतिक्रमणांविरोधात आंदोलन करण्यात आलं। प्रशासनानं पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहांमधील अडथळे दूर केले तर महामार्गावर पाणी साचणं बंद होईल असं मत आंदोलनकर्त्यांनी मांडलं। अमरावतीच्या लेहगावजवळ समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड पडले। त्याची बातमी झी24 तासनं दाखवली, त्यानंतर प्रशासन कामाला लागले। हे भगदाड दुरुस्त करण्याचं काम तातडीनं सुरू केलंय। उद्यापर्यंत पुलाचं काम पूर्ण होईल असं सांगितलं जातंय। दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी झाल्यानं कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। पावसाळ्यात या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी खडी आणि माती वापरली होती। वाढत्या उन्हामुळे आणि वाहनांच्या वर्दळीमुळे त्याची धूप होऊन धुरळा निर्माण झालाय। पावसाळ्यात महामार्गावर मोठमोठे खड्डे आणि उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य, यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे। रस्त्यालगतच्या शेतीवरही याचा परिणाम होतोय। सांगली शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। खासदार संजय काका पाटील यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत पाणी शुद्धीकरण यंत्रणेची पाहणी केली। यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं। तातडीनं शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी दिल्या। सुवर्णनगरी जळगावात गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 1000 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे सोन्याचा भाव जीएसटीसह 65,400 रुपये तोळा इतका झालाय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी आणि गुंतवणूक वाढल्यानं भाववाढ झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं। यामुळे लग्नसराईच्या दिवसात ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागतीये। नाशिकच्या येवला शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। उन्हाळ्याची चाहूल लागली असून उष्णतेमुळे साठवण तलावातील पाणी झपाट्यानं कमी होतंय, तर पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन कधी येईल याचा भरवसा नसल्यानं नगरपालिकेनं शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा करायचा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेच्या वतीनं मुंबईत डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहीम सुरू आहे। आज मुंबईतल्या मस्जिद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सफाई केली। गेल्या 14 आठवड्यांपासून ही मोहीम सुरू आहे। मुंबईतील कोस्टल रोडचं टेस्टिंग सुरू असून जेडी ट्रक देखील चालवले जात असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली। 2 दिवसात कोस्टल रोडचं काम पूर्ण होणार असून येत्या आठवड्यात शुभारंभ होईल असंही ते म्हणाले।